आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र, अरे रुद्र, तू रस्त्याच्या मधोमध का चालतोय? रुद्र, आजूबाजूला गाड्या आहेत खूप. रुद्र, नको ना असं मधून चालू. रुद्र, तू गाडीवर बस. चल आपण घरी जाऊन बोलू. अरे असं वेडेपणा करू नकोस. रुद्र, ऐक. का त्या माणसाच्या मागे लागलायस? नंदाई, पण तो माणूस गौरीजी ना. काय गौरीजी ना? आता मी सांगेन ना तेच करायचं. कल्पेश गौरीचा नवरा आहे आणि हेच सत्य आहे. तू त्यांच्या मध्ये यायचं नाहीस. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नाहीस. माझी शपथ आहे तुला. काय करू या हाताचं? या हातानच मी माझ्या रुद्राला. काय चाललंय हे सगळं? ही अशी वेळ कधी माझ्यावर येईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. माझा रुद्र कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि त्याचा आनंद वाटून घ्यायचं सुख सुद्धा माझ्या नशिबात नाहीये. त्याला त्याच्या प्रेमापासून दूर जा असं सांगावं लागतंय मला. पण मी त्याच्या भल्यासाठीच सांगते ना. माझं काही चुकतंय का? जे त्याचं नाहीये त्याच्या मागे धावून तो स्वतःच नुकसान करून घेणार आहे हे कळत नाहीये का त्याला? हो, माझा राग तर नाही करणार ना तू? माझ्यापासून लांब तर नाही जाणार ना तू? त्याला कळेल ना की मी हे सगळं त्याच्या काळजीपोटी, त्याच्यावरच्या प्रेमापोटीच केलंय. गरज आहे का दवाखान्यात जायची? तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. दाखवायला लागतं हे. आपल्याला पण किती काळजी आहे ना ते कळायला नको का त्यांना? कराव्या लागतात ह्या गोष्टी. बरोबर बरोबर. सुमी, हा, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. अरे काय? ये बस. आज हॉस्पिटलमध्ये काय झालं माहिती? काय? नंदिनीने रुद्रच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली. काय? यार, मी का नव्हतो तिथे. आय मिस द चान्स.
तुला माहितीये मी तिथे असतो ना मला इतकं सुपर फील झालं असतं. जाऊ दे, ऐकून सुद्धा कान तृप्त झाले माझे. कल्लू ग्रेट आहे यार. आपल्याला जे हवंय ते सगळं त्याच्यामुळे पॉसिबल होते. मजा आली. ही तर फक्त सुरुवात आहे सुमी. अजून बघ काय काय घडतं. आता फक्त पाया ढासळलाय. हळूहळू इमारत कोसळ. कोणाचं चित्त थाऱ्यावर नाही आहे. राजन भाऊजींची अवस्था बिकट आहे. नंदिनी तर पूर्णपणे हादरून गेली. ती काय रुद्रला आता राजन भाऊजींजवळ जाऊ देणार. आणि हे सगळं कुणामुळे झालंय तर रुद्रमुळे. आता काही तिचं आणि रुद्रचं पूर्वीसारखं नातं राहणार. म्हणजे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये. आणि वातावरण असं तापलेलं असताना आपण एकावर एक घाव घालायची. करेक्ट. हे तिघे कोलॅप्स झाल्यावर हे साम्राज्य कोण सांभाळणार? मी आणि तू. योगायोग बघ ना. आता हे आपण दोघंच. बाय द वे रेवती, आपला नेक्स्ट प्लॅन काय असणार आता? आता काही फार करावं लागणार नाही मला. तुझ्या बाबांची इथं अवस्था बिकट आहे. ते काय ऑफिसला येऊ शकणार नाही. नंदिनी रुद्रला त्यांच्या जवळ जाऊ देणार नाही. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. येते का लक्षात? येस रेवती आंटी, तू ग्रेट आहेस यार. स्वतःच्या मुलाला नाही सोडलंस. एक लक्षात ठेव सुमित, आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर हातात सत्ता आणि खिशात पैसा हवा. तरच सगळं अचीव करता येतं. म्हणजे आपण आता कंपनी टेक ओव्हर करणार आणि सगळा पैसा वाटून घेणार. एम आय राईट? येस राईट. ते पैशांचं बोलताय. पण मग मी काय करू? आपला हिस्सा मागा ना. का ती बाई जो घेईल ना माझा. विचारच राहा. एकदा का त्यांचं काम झालं ना तर खरंच मामा बनवतील तुम्हाला. सांग. नको नको. आज मी किती खुश आहे रेवती आंटी, तुला कसं सांगू. फायनली रुद्राच्या हातून सगळं हिसकावण्याची संधी मला मिळालीच. किती वर्ष याचीच वाट बघत होतो. असं नका करू साहेब. अहो मोठे साहेब या अवस्थेत असताना तुम्ही अशी मजा करणार? अहो म्हणजे करा, पण आपल्याला लक्षात ठेवा म्हणजे झालं. असं काय ना, मोठ्या साहेबांना कोणावर अन्याय झालेला आवडायचं नाही ना. हे सगळं फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालं साहेब. अहो आता इथून पुढचे सगळे दिवस तुमचे आणि रेवती मॅडमचे असणार आहेत बघा. आता हे सगळं कोलमाडलं ना तर मग त्या कौडीचाही बंदोबस्त करतो. आणि ती पेट्टी हाफ तिकीट तिला त्यांना बसवतो सिग्नलवर हात पाय तोडून. आपण ते त्या दोन पुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. नुसते लाल गाळत मागे 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 फिरत राहतात. नाहीतर काय. टेन्शन नका घेऊ मॅडम. त्या दोघांचा काहीतरी बंदोबस्त करूनच टाकेल. तुम्ही आता घरी कोणी नाही म्हटल्यानंतर घर सांभाळायला कोणी नको का? घर तुमचं आहे का सांभाळायला? फालतू मेडचे फालतू नातेवाईक. हो, फालतू कोणाला म्हणताय? हा, आम्ही नसतो ना. बाईसाहेब, अहो मामा मामी आपलेच आहेत. उगाच आपल्यांमध्ये असे वाद नको नाही का. त्याचं काय आहे, मोठ्या साहेबांचा अपघात झालाय ना म्हणून बोलून गेले असते.
काय ना लय बेकार कंडिशन आहे मालकांची. अशा इकडून तिकडून नळ्या घातल्यात, श्वास सुद्धा घेता येत नाही मालकांना त्याच्याशिवाय. असं पायाला लागलंय, हाताला लागलंय. पार्ट खराब झालाय साहेबांचा. आता साहेबांसाठी तुम्हाला तुमचे पार्ट द्यावे लागणार. म्हणजे असं काय करताय मामा? नातेवाईक आहे ना तुम्ही साहेबांचे? नातेवाईकांची मदत करायला नको का? करायला पाहिजे ना. देताय ना तुमचे पार्ट? आमचे? हा तुमचे. तुमची किडनी, तुमचा हार्ट, आधी डोळेच काढतो. देताय ना? नाही नाही नाही, आम्ही काही एवढे जवळचे नातेवाईक नाहीये. नाहीये? नाही. मग पाहुण्यांसारखं वंटच व्हायचंय तू. चल निघ निघ. अजून थोडे दिवस माझं काम होऊ देत, मग ती गौरी आणि तिची जोकर पार्टी सगळे गायबच करते. कुठे गेली? बिट्टी, आलीस ट्युशन वरून? आई कुठे आहे? आई ना बा ती जरा बाहेर गेली. बाहेर एकटी? तिला कोणी जायला सांगितलं? अगं हो, किती घाबरशील तू. आणि ती काही एकटी नाही गेली, बाबा पण आहेत सोबत. म्हणजे कुठे गेलेत ते? कशासाठी गेलेत? अशी कशी गेली आई? तेही त्यांच्या बरोबर? का नेलं त्यांनी आईला? सांग ना श्वेता मावशी, सांग ना. नाही बिट्टी, मी सगळं करते श्वेता मावशी. मी होमवर्क पण केला, मी डब्बा पण खाल्ला आणि कोणाशीच काही. अगं बिट्टी केवढी घाबरली असतो. त्यांनी कुठे नेलं आईला? मला ते ना हॉस्पिटलला गेलेत. का? आईला काय झालं? नाही नाही, तुझ्या आईला काही झालं नाहीये. ते राजन आजोबा आहेत की नाही, त्यांना ना थोडस लागलंय, त्यांना बघायला गेलेत ते. मला न सांगता का गेले? अगं बाळा, तू ट्युशनला गेली होतीस की नाही, मग तुला कसं सांगणार. आणि तुझी आई येईल. हा तू ना माझ्या बरोबर चल, दूध बिस्किट खाऊन घे. की तुला काही वेगळं हवंय खायला? नाही, मला आता जास्त आईला भेटायचंय. मला माझी आई हवी आहे. बरं बरं, मी ना तुझ्या आईला फोन करते, मग तुझी आई येईल. हा नाही, मला जायचंय, मी चालले. बिट्टी बिट्टी, अगं बिट्टी, अगं बा तुला नाही कळणार रस्ता. बिट्टी, बिट्टी, आई, आई, बिट्टी पडशील. आई, बिट्टी, आई, आई, आई. अगं काय झालं बा? आई, तू कुठे गेली होतीस मला न सांगता?
मला किती भीती वाटली होती. मला वाटलं कल्लूने तुला मुद्दा. अगं श्वेताताई आहेत ना, काही नाही होणार बाळा तुला. बरं झालं गौरीबाई तू वेळेवर आलीस. अगं आज काय झालं बिट्टीला, अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तिने. आता बरं किती समजावलं तरी ऐकतच नव्हती. नुसतं आई पाहिजे असा तगादा लावला होता तिने. एरवी अशी ती कधी करत नाही, पण आज काय झालं. ती ट्युशन वरून आली ना की तिला मी डोळ्यासमोर हवी असते, म्हणून मी दिसले नाही ना तिला की मग ती अशीच करते. हो ग, पण आज ती एवढी घाबरल्यासारखी करत होती की रुद्र सर, रुद्र भाऊजी. पार्टनर पुष्पा भाऊजी. वहिनी जरा थोड्या वेळ एकटं राहू द्या, मी बघतो. किती भिजलाय सारे, आजारी पडशील अशाने. डोकं पुसून घे. आता तरी सांगशील काय झालं. प्लीज बोल ना यार माझ्याशी. रुद्र किती वेळ स्वतःला त्रास करून घेणार आहेस. अरे मनातलं सांगितलंस तर बरं वाटेल ना तुला. तू ऍटलीस्ट शेअर तर कर, आपण काहीतरी मार्ग नक्की काढू. मगाशी नंदाई तुला कुठे घेऊन गेली होती, ती काही म्हणाली का. पुष्पा सगळं संपलंय. आज खऱ्या अर्थाने मी पोरका झालो. काय बोलतोस तू रुद्र. मला नेहमी वाटायचं काहीही झालं तरी नंदाई मला समजून घेईल, कारण तिला माझं मन कळत. अख्खं जग माझ्या विरोधात गेलं तरी ती माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील. जगाला ओरडून सांगेल की माझा रुद्र कधीच काही चुकीचं करणार नाही. पण आज ते सगळे गैरसमज दूर झाले माझे. ज्या हातांनी मला भरवला, ज्या हातांनी मला माया लावली, ज्या हाताला धरून मी चालायला शिकलो, ज्या हातावर मी डोकं ठेवून झोपलो, तोच हात आज माझ्या गालावर उठलाय. पुष्पा गौरीजी माझ्या आयुष्यातून निसटून चाललेत आणि आता नंदाई माझ्यापासून लांब होत चालली आहे. तिलाही असंच वाटतं की माझ्यामुळे.
सगळं काय घडतंय माझ्या आयुष्यात पुष्पा? सगळी जवळची माणसं माझ्यापासून लांब होत चालली आहेत. शांत हो. कुणीही तुझ्यापासून लांब जाणार नाहीये. अरे नंदाईला आई म्हणतोस ना? आईचा हात आशीर्वादासाठी उठला असेल, नाहीतर रागात. पण त्या दोन्ही वेळेस आईच्या मनात आपल्या मुलाबद्दल फक्त प्रेमच असतंय. उलट जेव्हा आई अशी रागावते ना, तेव्हा तिला आपल्या मुलाबद्दल जास्त काळजी वाटत असते. खरंच मला खात्री आहे रुद्र, जितका त्रास तुला होतोय ना, त्याहून कितीतरी पटीने जास्त त्रास नंदाईला होत असणार आहे. रुद्र, ही आई येणार आहे तुझी. तिला हक्काच आहे तुला ओरडायचा. आई भलेही रागवते, पण पुन्हा तितक्याच प्रेमाने जवळही घेते. मग ह्यावेळेस तू तिला समजून घे ना रुद्र. आईच्या प्रत्येक गोष्टीत फक्त प्रेम असतं रुद्र. शांत हो रुद्र, सगळं ठीक होईल. काळजी करू नकोस.